लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी त्यांची या ठिकाणी जाहीर सभा होतीये, जाहीर प्रचार सभा होते। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत। ताई, काय सांगाल, आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतात? सुनेत्रा वहिनींना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। आज इथे भव्य दिव्य प्रमाणामध्ये रॅली काढून फॉर्म भरण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। लोकांचा प्रतिसाद तुम्ही पाहताय, आत्तापासूनच लोक मोठ्या संख्येने इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला खात्री आहे की बारामतीचा प्रत्येक नागरिक हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या टर्मच्या अनुषंगाने सुद्धा आणि सुनेत्रा वहिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि मतदानातून तो आशीर्वाद व्यक्त करेल। ते बारामती कुठेतरी पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये। माननीय सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्यामध्ये नक्कीच ज्या सुनेत्रा वहिनी आहेत त्यांना आशीर्वाद बारामतीकर नक्की देतील। प्रामुख्याने भारतीय जनता ही भारताचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही अतिशय चांगल्या पद्धतीने मोदीजींनी पाळलेली आहे। भारताचा विकास केलेला आहे, भारताचं नाव जगाच्या नकाशावर अतिशय मानाने सन्मानाने घेतलं जाईल यासाठी भारतासाठी काम करणारे जे नरेंद्र मोदीजी आहेत यांच्यासाठी म्हणून मतदान करणार आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की जनतेच्या मनामध्ये जरासुद्धा शंका नाही आहे आणि जरासुद्धा विचलित झालेले नाही आहेत। ताई, आपण बघतोय की कुठंतरी राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। एका बाजूला शरद पवार, दुसऱ्या बाजूला अजित पवार। जनता सुज्ञ आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, महायुतीतल्या प्रत्येक घटकाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा तिळमात्र शंका नाही आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा तिळमात्र शंका नाही। त्यामुळे महायुतीचे जेवढे चिन्ह जिथे जिथे असतील त्या ठिकाणी जनता नक्कीच या चिन्हांवरचं बटन दाबून आशीर्वाद देईल। ताई, सुनेत्रा पवार यांची पहिली निवडणूक आहे आणि तीही लोकसभेची, याकडे तुम्ही कसं बघता? महिलांना राजकारणामध्ये संधी देण्यासाठी आताचं एक चांगलं विधेयक पारित झालेलं आहे, पण विधेयक इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदरच ही चांगली सुवर्ण संधी आहे आणि मला आनंद आहे की सुनेत्रा वहिनी या लोकसभेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आणि मी राज्यसभेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही सोबत काम करू आणि मला सोबत काम करण्याची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। कुठंतरी व्यक्तिगत पातळीवरती टीका होताना दिसते। शरद पवार म्हणतायत की बाहेरचे पवार आणि मूळचे पवार। मला वाटतं अजितदादांनी छान उत्तर दिलेलं आहे त्याचं। 40 वर्षापूर्वी ज्या सून म्हणून या घरामध्ये आल्या तर त्यांना अजूनही बाहेरचं म्हणणं हे योग्य नाही आणि त्याच मुळात आता पवार घराण्याचं आडनाव लावतात असं मला वाटतं। त्या मुळामध्ये आता प्रचाराला सुरुवात पण झालेली आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल होतोय। तुम्हाला महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं की प्रचार हा कशा प्रकारे केला पाहिजे? असं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतोय आणि मुळामध्ये आम्ही जिथे जिथे जातोय, आता परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याच्या अनुषंगाने आम्ही 7 एप्रिलला म्हणजे 6 एप्रिलला वर्धापन दिन आहे पण 7 एप्रिलला आम्ही हर घर मोदी का परिवार अभियानामध्ये भाग घेतला आणि घरोघरी संपर्क केला। जनता एवढी खुश आहे, जनता आम्हाला वेलकम करते। आम्ही बारामती मतदारसंघाच्या सुद्धा काही भागात प्रचार केला आणि पुणे शहर मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार केला। घरोघरी गेलो, काही बूथवर इकडे गेलो, काही बूथवर तिकडे गेलो। जनता इतकी खुश आहे की जिथे घड्याळ चिन्ह आहे तिथे घड्याळाला मतदान करणार, जिथे कमळ चिन्ह आहे तिथे कमळाला मतदान करणार आहे, जिथे धनुष्य चिन्ह आहे तिथे धनुष्याला मतदान करणार आहे आणि जनता आम्हाला वेलकम करते की जसे काही आम्ही मोदीजींचे प्रतिनिधी आलेलो आहोत, जसे काही आम्ही उमेदवारांच्या घरचे प्रतिनिधी आलेलो आहेत, अशा पद्धतीने आम्हाला वेलकम करते। त्यामुळे उत्साह जनतेमधनच आहे। त्यामुळे हे तुम्हाला आता यावेळेला दिसेल की अब की बार 400 पार, तर तसं पुणे जिल्ह्यातली सगळी सीट्स ही महायुतीची लागणार आहेत। या होत्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी। त्या म्हणतायत की महायुतीच्या बाजूने जे आहे ते सध्या वारं दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येडवडकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही।
असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे असं. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.